नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण गणपतीच्या प्रसादासाठी वाटली डाळ कशी करायची ती बघणार आहे. वाटली डाळ दोन प्रकारे करतात. काही काही जण कांदा लसूण घालून पण करतात. पण आपण जेव्हा प्रसादासाठी वाटली डाळ करतो ना, त्यावेळेस कांदा लसूण त्यात घालत नाही. तर आपण त्या पद्धतीची वाटली डाळ कशी करायची ती आज बघणार आहे. तर त्यासाठी आता आपण साहित्य काय काय घेतले ते बघूया. इथं मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली. ही मी एक 5-6 तास स्वच्छ धुवून भिजत ठेवली होती. आपल्याला ती एवढी भिजवायची की ती आपल्याला वाटता येईल व्यवस्थित. तर मी ही भिजवून घेतलेली पहिल्यांदा. आता आपण त्यात डाळ वाटताना त्यात काय काय घालणार आहे. आलं घेणार आहे आपण. 1 इंच आलं घेतलेलं आहे, तुकडा घेतलेला आहे, जिरं घेतलेलं आहे आणि मिरच्या. हे आपण आहे ना मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. आपण असं जाडसर वाटायचं आहे, अगदी बारीक वाटायची नाही. आपली वाटली डाळ ही खाताना लागली पाहिजे दाताखाली, त्या पद्धतीने आपल्याला वाटायचं. आणि जेव्हा आपण ही डाळ मिक्सरला वाटू तेव्हा त्यात कोणत्याही कसलंही पाणी घालायचं नाही. म्हणजे थोडंसुद्धा पाणी त्यात आपण ॲड करणार नाही आहे. नुसती डाळ आपण मिक्सरला फिरवून घ्यायची, ती वाटली जाते व्यवस्थित. आता आपण बाकीचं साहित्य बघूया. मीठ घेतलेलं आहे आपण, कडीलिंब घेतलेलं आहे आपण, हिंग घेतलेले, साखर घेतलेली, हळद, मोहरी घेतलेली आपण, लिंबू घेतलेलं आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यात आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, ही डाळ आहे ना, डाळ, आलं, जिरं आणि मिरची हे मी पहिल्यांदा मिक्सरला अर्ध पोपडं वाटून घेतो. अगदी बारीक वाटायचं नाही आहे आणि पाणी त्यात यूज करायचं नाही आहे आपल्याला. त्यात मी पहिल्यांदा डाळ वाटून घेतो. आता मी डाळ, आलं, जिरं आणि मिरची अशी वाटून घेतलेली आहे बघा. जास्त बारीक पण नाही केलेली आणि जास्त जाडसर पण ठेवलेली नाही मी. मीडियम अशी ती वाटून घेतलेली. तर आपण काय करायचं आहे, फोडणी करायची. फोडणी करायसाठी मी तेल तापत ठेवलेलं आहे. तर आपण 4च गोष्टींची फोडणी करणार आहे. मोहरी, हळद, हिंग आणि कढीपत्ता. जिरं आपण ऑलरेडी त्यात वाटताना टाकलेलं आहे. आपण तेल तापलं की मग मोहरी टाकून घेऊया. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण मोहरी टाकून घेऊया. मोहरी चांगली तडतडली की मग आपण कडीलिंब टाकणार आहे. मोहरी जोपर्यंत तडतडत नाही ना तोपर्यंत फोडणीला टेस्ट येत नाही. त्यामुळे मोहरी ही तडतडून द्यायची, नेहमी लक्षात ठेवा. आता आपली मोहरी तडतडली आहे चांगली. आपण त्यात कडीलिंब टाकूया. कडीलिंब टाकल्यानंतर आपण हिंग टाकणार आहे 1 चमचा, हळद 1 चमचा आणि मग आपण ही जी डाळ वाटलेली आहे ना ती आपण त्यात टाकायची. आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही 5 ते 6 वाफा आणून घ्यायच्या आहेत. त्याशिवाय आपली डाळ शिजणार नाही. जेव्हा आपली ही डाळ कशी शिजली कशी ओळखायची, जेव्हा ही जी अशी गाठी गाठी दिसतात, ही जी असं की सुट्टी सुट्टी होईल ना त्यावेळेस आपली डाळ व्यवस्थित परफेक्ट शिजलेली समजायचं. आता आपण ही चांगली 2-2, 3-3 मिनिटांचे 5 वाफा अशा काढून घ्यायच्या आहेत. आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे, जास्त मोठा ठेवायचा नाही, हाय, नाही तर आपली डाळ करपत. तर आपली एक वाफ झालेली आहे त्याला. आपण त्यात मीठ ॲड करून घ्यायचं आहे ह्या टायमिंगला, म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागतं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे, कमी जास्त होता कामा नये. साखर घालायची थोडीशी चवीनुसार आणि लिंबू पिळायचे थोडंसं. एक अर्धा लिंबू मी घेतलेलं आहे. हे सगळं मिक्स करून आपण परत एक 3 वाफा अजून आणायचे डाळीला. आपली अजून डाळ बघा अजून गाठी गाठी दिसत आहेत. आपल्याला पूर्ण ती कोरडी अशी दिसली पाहिजे, सुट्टी सुट्टी. तर आता मी ह्याला व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून एक 2-2 मिनिटाच्या 3 वाफा अशा काढणार आहे. आता मी त्याला वाफ घेणार आहे. तर आता आपण 2 मिनिटं झालेले. परत एकदा डाळ मिक्स करून घ्यायची. अजूनही आपली डाळ जराशी शिजायची. गाठी आहेत अजून, ती पूर्ण व्यवस्थित शिजली पाहिजे आपल्याला. तर ही परत एकदा मिक्स करून आपण अजून एक वाफ घेणार आहे. एक 3 ते 4 वाफांमध्ये आपली डाळ परफेक्ट शिजते. आता आपल्या 5 वाफा काढून झालेल्या आहेत. आता 5वी वाफ झाल्यानंतर डाळ कशी झाली ती दाखवतो. बघा आपली डाळ किती व्यवस्थित सुटसुटीत झालेली.
कुठेही कसली गाठी राहिलेली नाही त्यात आणि व्यवस्थित ती परफेक्ट शिजलेली. तर आता लास्ट टाइम आपण काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि ही डाळ अशीच झाकून ठेवून द्यायची आणि मग थोडी 5-10 मिनटं झाली सर्व करायच्या आधी मग आपण त्यात कोथिंबीर आणि ओलं खोबरं ॲड करणार आहे. तर मी ही अशीच झाकून एक 5-10 मिनटं ठेवणार आहे. मग आपण ती सर्व करूया खाण्यासाठी. आता डाळीला चांगली मी वाफ येऊन दिलेली, गॅस मग अशीच बंद केलेला आपण त्यात ओलं खोबरं एक छोटे 2 चमचे घातले तरी चालणार आहे आणि कोथिंबीर थोडीशी आपण गार्निशिंगसाठी ठेवणार आहे आणि आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ओलं खोबरं जर तुम्हाला जास्त आवडत असेल तुम्ही थोडं जास्त घातलं तरी चालणार आहे. आता आपण ही डाळ प्रसादासाठी रेडी आहे, ते आपण ती सर्व करूया. गरमागरम अशी गणपतीच्या प्रसादासाठी वाटली डाळ तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन होणार आहे. गणपतीच्या या दिवसांमध्ये वाटली डाळ करतात सगळ्यांच्याकडं, तर तुम्ही पण यावर्षी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला माझ्या ही वाटली डाळीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि जे अजूनही माझ्या चॅनलला व्हिजिट केलेलं आहे पण सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशाच पुढं वेगवेगळ्या अजून रेसिपी बघूया. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कशी झालेली. या वाटली डाळ ही अजून एक पद्धतीनेही करतात, ती पण आपण नक्की बघूया कशी करायची असते ती. तर आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.